श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सातारा मेजवानीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज तुम्हाला मी मसूरची डाळ करून दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया. तर 1 वाटी मी मसूरची डाळ घेतली. ती स्वच्छ धुवून घेऊन कुकरला लावून घ्यायची. आता कुकरला कुकरला शिजवताना त्यामध्ये आपल्याला धना जिरा पावडर, मिरची पावडर आणि एक कांदा कापून घालायचा आहे. म्हणजे आणि एक 2-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. म्हणजे कसं छान. आणि हळद थोडीशी टाकली. डाळात आपल्याला शिजवून घ्यायचे चांगली मस्त. टोमॅटो अर्ध घातले. चांगलं हलवून मस्त. आधी पहिल्यांदा कसं उकळी कुकरमध्ये घातल्यानंतर पाणी घातल्यानंतर उकळी आल्यानंतरच कुकरला झाकण लावायचं. म्हणजे आपले व्यवस्थित डाळ शिजली जाते आणि शिट्ट्याही व्यवस्थित होतात. मग आता मी 3 शिट्ट्या करून घेतल्यात. झाली आपली आता डाळ शिजवून झाली. आता ह्याला आपण फोडणी द्यायची आहे. ही डाळ कशी झटपट होते. कधी आपल्याला असं पटकन असं डाळ भात खायचं असेल तर त्यावेळेला तुम्ही ही डाळ मसूरची डाळ आणि भात नुसता करू शकता. पाहू शकता तुम्ही किती छान डाळ शिजली आहे. आता ही आपण आता ह्याला फोडणी द्यायची आहे. तर कांदा, लसूण आणि कढीपत्ता मी असं तयारी करून घेतली अगोदर. आणि तेल पण तापवून घेतलं आहे. तर ते तेल तापले का बघण्यासाठी आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा थोडीशी मोहरी टाकायची. आणि तेल तापले, मोहरी आणि जिरे घातले. कढीपत्ता मस्त असा छान वास येतो कढीपत्त्याचा. लसूण आणि त्यात भरपूर घालायचा. म्हणजे अजून छान हे येते डाळीला, म्हणजे चव छान येते लसणाच्या फोडणीने. फोडणी चांगली बसली ना म्हणजे छान डाळ भात असं, त्यावर तूप एखादा पापड मस्त लागतो. आता आपण कांदा घातला आहे. त्या कांद्यानं चांगला हलवून घ्यायचा लाल होईपर्यंत. थोडा जास्त करपवायचं नाही. आणि ही डाळ आपल्याला कधी पण केव्हाही आपल्याला पटकन असं वाटलं आता आपल्याला जेवायचं आहे, भात करायचं आहे नुसतं, तरी पण आपण बनवू शकतो. भिजवायला लागत नाही, काय नाही. आता आपले रेग्युलर मसाले घातलेत. मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर, हिंग थोडासा, कढीपत्ता, हे सगळं घालून मस्त फोडणी दिली छान. मीठ घालायचं. आता यावरील आपल्याला अजून एक तडका द्यायचा आहे. डाळ ओतायची जरा हे राहिलेली आहे क्लिप, तर तुम्ही जरा समजून घ्या. त्या डाळी शिजलेले कुकरची डाळ आहे ना, ती ह्याच्यामध्ये फोडणीमध्ये घातली. कोथिंबीर आणि मीठ घालून छान उकळी येऊन द्यायची आता. आणि आता मी फोडणी तयार केली. छोटं आपलं फोडणीचं भांडं गरम करून त्यात तेल घालायचं. आणि तेल गरम करून कधी पण ना गॅस बंद करून घ्यायचा. आणि मगच त्यात फोडणी आपण घालायची. जिरे मोहरी घातली आणि मिरची पावडर फक्त घातली, बाकी काही नाही घातलं. त्यावर वरनं फोडणी दिली आहे. आणि आता उकळी आल्यानंतर आणि थोडं परत एकदा आपल्याला कोथिंबीर घालायची. मसूरचा डाळ तडका आपला तयार झालेला आहे. आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.